नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। हा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला मी हार बनवताना दिसते। गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी रात्री मी हे फुलांचे हार जे आहेत ते बनवलेले आहेत। पहाटेचे 4 वाजतायत आणि या ठिकाणी मी सकाळी आता उठलेली आहे। आपण छान अशा पुरणपोळ्या आणि खीर वगैरे गुढीसाठी नैवेद्य बनवणार आहोत, त्यासाठी सकाळी लवकर उठली आहे। सकाळी उठल्यानंतर जे दृश्य आहे ते समोर तुम्हाला दिसतंय। पाण्यामध्ये दगड ठेवलेला आहे। रात्री वादळ आलं होतं, त्याच्यामुळे पाण्यामध्ये असलेल्या वस्तू ज्या आहेत त्या हलू नयेत किंवा उडून इकडे तिकडे जाऊ नयेत, म्हणून मी या ठिकाणी जे आहे ते दगड ठेवला होता। गिझरला पाणी सुरू केलंय, कारण पुरणपोळी बनवायची असेल तर थोडा वेळ जास्त लागतो, त्यामुळे लवकरच सुरुवात केली आहे। सुरुवातीला आता घर जे आहे ते मी झाडून घेते आहे। प्रत्येक रूममध्ये पहिल्यांदा झाडू मारून घेणार आहे, त्यानंतर मग स्वच्छ पाण्याने पोछा मारून घेणार, कारण घरामध्ये देवांची पूजासुद्धा करायची आहे। हिंदू नवीन वर्षातला हा पहिला दिवस असतो, त्याच्यामुळे गुढीपाडव्याचं खूप असं महत्त्व आहे आणि 3.5 मुहूर्तांपैकी हा एक दिवस असतो, त्यामुळे खरेदीसाठी उत्तम आणि शुभ कार्यासाठीही अतिशय उत्तम मानला जातो। त्यामुळे पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर घर जे आहे ते मी स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर मग आपण स्वयंपाकामध्ये पुरणपोळी, गुळवणी, आमटी, बटाट्याची भाजी, ज्या ज्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, भजी, कुरडई, अशा सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मी आज बनवणार आहे। सर्व घर एकदा झाडून झाल्यानंतर घर मी पुसायला सुरुवात केली आहे। पटपट सर्व पोछा मारून घेतला आणि त्यानंतर आता हळूहळू इतर जी तयारी आहे ती देखील मला करायची आहे। या ठिकाणी 3 बेडरूम असलेलं हे घर आहे। 3 बेडरूम, हॉल, किचन असं प्रशस्त घर आहे, त्यामुळे या घराला झाडू जरी मारायला लागलं किंवा पोछा मारायला लागलं तर किमान अर्धा 1 तास कुठेही जातो ते म्हणजे कळतच नाही, इतकं वेळ जातो, कारण जागा मोठी आहे आणि ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये असल्यामुळे हे घर धूळ वगैरे मोठ्या प्रमाणात असते। या ठिकाणी किचनच्या ओट्यावर तुम्हाला रात्री धुतलेली भांडी जी आहेत ती दिसतील, पाणी गळायसाठी ठेवली होती। जेवण बनवण्यापूर्वी इथला जो ओटा आहे त्याच्यावरची भांडी जी आहेत ती मला पहिल्यांदा आवरावी लागणार आहेत। या घराला समोरच्या बाजूलाच असा हॉल आहे आणि हॉलमधून वरती जाण्यासाठी जिना आहे, त्यामुळे हॉल फार मोठा दिसत नाही, छोटाच दिसतो, कारण 1600 स्क्वेअर फूटमध्ये हे घर जे आहे ते बनवलेलं आहे। या ठिकाणी मी ओट्यावरची जी भांडी आहे ती आता आवरून घेतलेली आहेत आणि पाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी गावची यात्रा असल्यामुळे घराची तशी स्वच्छता बऱ्यापैकी केलेली आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसेल की ओटा जो आहे तो स्वच्छ क्लीन केलेला आहे आणि इथे पूजा करून घेतली मी गॅसची आणि इथे डाळ उकडवण्यासाठी पाणी जे आहे ते गरम व्हायला ठेवलं आहे, तर दुसऱ्या बाजूला दूध ठेवलं होतं। पटपट सगळं प्रिपरेशन झाल्यानंतर पुरणपोळ्या लाटायला घेतलेत मी। मला स्वतःला पिठाच्या पुरणपोळ्या लाटायला आवडतात, परंतु खायचं म्हटलं तर मला तेलाची पुरणपोळी आवडते आणि मी बऱ्यापैकी सणाला जे असतं ते तेलाच्या पुरणपोळ्या बनवत असते, पण आज पटकन आवरायचं पण आहे, खूप सारे पदार्थ, आणि मुळात गुढीचा नैवेद्य जो आहे तो सकाळी खूप लवकर तयार करावा लागतो, त्याच्यामुळे मग पटपट या ठिकाणी मी जे काय आहे ते पदार्थ बनवून घेतलेले आहेत। पोळ्यासुद्धा बनवून घेतल्या। देवासाठी नैवेद्याचं ताट जे आहे ते मी भरलेलं आहे। या ठिकाणी चूल आणि सडा देखील अंगणामध्ये घातलेला आहे, कारण चूल आहे इथे। चूल सारवल्यानंतर मग थोडंसं अंगण सारवलं आहे, कारण कधी कधी मला असं बाहेर जेवण बनवायला आवडतं, त्याच्यामुळे मग आज गुढीपाडवा आहे आणि बाहेर जेवण जरी बनवणार नसले तर चुलीची पूजा मात्र मी करून घेतली। इथे देवघर आहे ते स्वच्छ करून घेतले। देवघर स्वच्छ दरवेळेला करतेच, परंतु आज जरा पाडव्यामुळे थोडंसं सगळंच देवघर क्लीन करून घेऊन घासून वगैरे स्वच्छ केलेलं आहे। देवांची पूजा या ठिकाणी मी केलेली आहे। ते देव क्लीन करून घेतल्यानंतर छान अशी देवांची पूजा करून घेतली। देवांना पुरणपोळीचा नैवेद्य आहे तो दाखवलेला आहे। खूप सुंदर अशी रेणुका मातेची मूर्ती देवघरामध्ये आहे। कारभाऱ्यांनी या ठिकाणी माझ्यासाठी गजरा आणला होता। पाडव्याला साडी नेसणार म्हटल्यानंतर गजरा तर पाहिजेच,
मग सर स्वतः घेऊन आले होते. या ठिकाणी गुढीची जी तयारी आहे ती छानपैकी केलेली आहे. सरांनी गुढी उभारल्यानंतर मी थोडीशी रांगोळी बाजूला काढली, कारण इथं श्री गणेश म्हणून विड्याची पूजा आणि इतर बाबी ज्या आहेत त्या सर स्वतःच करणार आहेत. तर या ठिकाणी जी इतर तयारी होती ती मी त्यांना करून दिलेली आहे. या ठिकाणी सरांनी विड्यावरती पाणी सोडून श्री गणेश म्हणून पूजेला सुरुवात केली. छान असा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य या ठिकाणी गणेशाला अर्पण करणार आहेत. आणि त्यानंतर सुरुवातीलाच नवीन तयार केलेल्या त्या शेवयांची खीर जी आहे ती गुढीला देणार. आणि त्यानंतर पूर्ण जो नैवेद्य आहे तो महानैवेद्य म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य जो आहे तो या ठिकाणी ते दाखवतील. दरवर्षी या गुढीची पूजा दादा, विक्रांत, मामा कुणी ना कुणीतरी करत असतं. यावर्षी कुणीच नाही आहे, त्यामुळे सर स्वतः करतायत. सर पण करतात, गेली 4 वर्ष सर इकडे गुढीची पूजा करत असतात. पण सोबतीला दुसरं कुणीतरी आणखी पुरुष असतं. परंतु यंदा कसं आहे, यंदा दादाला कॉलेजमुळे येता आलेलं नाही, विक्रांतला सुट्टी नसल्यामुळे सरच स्वतः हे सगळं करतायत. माझा भाचा संचित आला आहे, परंतु आत्तापर्यंत तो घरी पोहोचलेला नाही आहे. मुंबईतून काल निघाल्यामुळे अजूनपर्यंत तो सकाळी पोहोचलेला नाही आहे. तो असता तर गुढीला हात लावायला तो या ठिकाणी तुम्हाला दिसला असता. थोड्या वेळात संचित आला की त्याचं पण मी औक्षण करून घेणार आहे, कारण गुढीपाडव्याच्या दिवशी लहान मुलांना ओवाळतात, त्यांचं औक्षण करण्याची प्रथा असते. या ठिकाणी सरांनी गुढीला जे आहे ते खिरीचा नैवेद्य अर्पण केलेला आपल्याला दिसतोय. छान पद्धतीनं अशी गुढीची जी पूजा आहे ती या ठिकाणी करून घेतलेली आहे. मी देखील गुढीला हळदी कुंकू वगैरे लावून थोडंसं ओवाळून घेतलं. बाकी पूजा सरांनी छान केलीच होती, त्याच्यामुळे वेगळं काही करावं लागलं नाही. हवा आहे अशा पद्धतीनं गुढी जी आहे ती आम्ही उगारलेली आहे. सरांनी या ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य जो आहे तो गुढीला दाखवलेला आहे. ही आमची गाडीची पूजा दर सणाला किंवा अमावस्या पौर्णिमेला सर करतच असतात, परंतु पाडवा आहे त्यामुळे थोडं विशेष आहे. आजच्या पूजेचा मान मला मिळालेला आहे. सर स्वतःच बरेचदा पूजा करतात, परंतु आज पाडव्यामुळे गाडी क्लीन करून छान अशी पूजा आम्ही दोघांनी आज या गाडीची केलेली आहे. आम्ही सातारमध्ये असतो त्यावेळेला आम्ही सायकलची सुद्धा पूजा करतो, कारण सरांना सायकल फार प्रिय आहे, त्याच्यामुळे तिची पूजा करतोच. पण आता सायकल इथे नाही आहे, त्यामुळे गाडी आहे तर गाडीची पूजा. चैत्र महिन्याला सुरुवात झाली आहे, त्यामुळे घरातल्या देवांची पूजा केल्यानंतर मी उंबऱ्याला हळदीचं लेपन जे आहे ते करून घेतलं आहे. आणि बाजूलाच थोडंसं हळदीनं जागा सारवून घेतली. त्याच्यावरती आपण छोटंसं चैत्रांगण करणार आहोत. चैत्रांगणाचे जे शुभसूचक आहेत ती रांगोळीमध्ये आपण या ठिकाणी काढतोय. खरं तर मला वेळ असेल तर खूप छान सुबक असं चैत्रांगण काढायला आवडतं, परंतु आज थोडी गडबड आहे. संचितचं औक्षण मला अजून करून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे थोडं घाईघाईत मी चैत्रांगणातले काही थोडीशी शुभसूचक जी आहेत ती या ठिकाणी काढलेली आहेत. प्रामुख्यानं त्यामध्ये सरस्वती, तुळस, त्रिशूळ आणि नाग, लक्ष्मीची पावलं, कृष्णाचा पाळणा आणि असं बरंच काही, कासव वगैरे, गरुड इत्यादी कॅरेक्टर जे आहेत ते मी काढलेले आहेत. आणि या ठिकाणी संचितचं जे आहे ते औक्षण मी करून घ्यायला लागलेली आहे. संचित मला विचारत होता की आत्तू ह्या गोड साखरेच्या गाठी गळ्यामध्ये का घालतात, तर मी त्याला सांगितलं वर्षभर आपल्याला चॉकलेट मिळावेत ना, म्हणून कदाचित घालत असतील. तर तुला मी आता हे घालते कारण तुला वर्षभर गोड गोड खायला मिळेल. म्हणून त्याने मला विचारलं की आता हे दिवसभर घालायचं का, तर मी त्याला बोलले थोडा वेळ तरी तुला घालावं लागेल.
तर छानपैकी त्याने ते असं घालून घेतलं. संचित खूप लहान असल्यापासून तो जेव्हा जेव्हा पाडव्याला इथे असतो तेव्हा मी त्याला ड्रायफ्रूटच्या माळा किंवा चॉकलेटच्या माळा किंवा अशा साखरेच्या गाठी वगैरे गळ्यामध्ये घालून त्याचं मी औक्षण करत असते. खूप छान अशा ह्या आठवणी असतात. त्यामुळे मी बरेचदा असे काही छोटे मोठे सण असतील तेव्हा ते व्हिडिओच्या स्वरूपात जतन करत असते.